सन्माननीय आकाश जयराम लोंगले यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. आकाशजी जयराम लोंगले यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. आदिराज 11 उमरोली टीमच्या फलंदाजांसाठी दरम्यान मॅच इथून स्टार्ट झाली आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहताय सिंगल धाव. हलक्या हाताने कट करायचा होता, बिग वन बॉल होता आणि अगदी पाहता आपण वेगानं बॉल पुढे सरकलाय. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉल नाही, आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय धाव कोणती मात्र इथून मिळणार नाहीये. एकच धाव इथून आपण पाहताय. ऑन स्ट्राईक अजय लोंगले. आकाश लोंगलेनं पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट केली आहे. यावेळी ऑन साईडला फटका दमदार आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार. अजय लोंगलेच्या बाट मधून आलाय. सेमीफायनल क्रमांक 2 चा हा पहिला पहिला बॉल खऱ्या अर्थानं निर्धाव केला होता. लगेच दुसऱ्या बॉलवरती आक्रमण चढवलं. धाव फलकापती 7 पाहायला मिळतात राकेशच्या विरोधामध्ये. हलक्या हातानं डिफेन्सिव्ह पद्धतीनं हा फटका स्केअर करत असताना एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगल धावानं आपण पाहताय धाव फलकापती 8. सन्माननीय सारंगजी कराले सरपंच यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1,500 रुपयाचं कॅश प्राइज. चांगला बॉल या बेली अगदी आपण पाहतो यस्टर्नवरतून चेंडू निघून गेला. पाठीमागे खेळायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका आलाय जरूर अजय लोंगलेच्या बॅट मधून, परंतु डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि 5 बॉलचा खेळ समाप्तीनंतर धाव फलकापती आपल्याला पाहायला मिळतात त्या 8. या बेली अगदी आपण पाहतोय ऑन साईडला टर्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. जाईल बॉल एक टप्प्या अखेर सीमा पार. इथे आलाय चौकार. बारा धाव फलकापती. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. अजूनही मेगा फायनल आपल्याला खेळवायची आहे. एक ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 12 धावा आल्यात. दोनही अगदी आपण पाहायला गेलं ना तर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. अगदी आपण पाहताय आकाश लोंगले आणि त्याच्या साथीनं अजय लोंगले. एक षटकार अजयच्या बॅटमधून आलाय, एक चौकार आपण पाहताय आकाशच्या बॅटमधून आलाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये इथून खेळतात. एक चांगली पार्टनरशिप म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा त्यांना पहिल्याच षटकामध्ये इथून जमा केल्यात. उर्वरित अजून पाहायला गेलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. या 12 बॉलमध्ये अजून किती धावा इथून जमवतील आदिराज 11 उमरोली टीम हे देखील आपल्याला इथून पाहावं लागेल. कमी गतीने टाकला होता, हलक्या हाताने कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आपण पाहताय. तोपर्यंत एक धाव इथून सहजरित्या कंप्लीट केली जाते. थोडेसे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगला बॉलला खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं काम आणि अगदी ज्यावेळी खराब चेंडू आपल्या समोर डिलिव्हर्ड होतोय त्याच्यावरती मोठे फटके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणखीन एक धाव फलकामध्ये ऍड होईल. धाव फलकामध्ये आपण पाहू शकता 13. सेकंड ओव्हरला इथून झाली आहे सुरुवात. गोलंदाजीसाठी आपण पाहताय महेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मागच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर 2 बॉल मध्ये 2 चौकार आले होते आणि ती मॅच जिंकली होती जांभिवली टीमनं. हा व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव आली आहे. 14 धाव फलकावरती आपण पाहू शकता.
इथे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. एसटी रक्षक स्वतः आले तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. प्रयत्न चालू आहेत, मोठे फटके मारायचे आहेत, एक वेगळा फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करायचं. माहिती आहे पाठीमागे अगदी आउटफील्ड फास्ट आहे. इनफिल्डला क्लिअर केलं तर मात्र इथून धाबा खऱ्या अर्थानं पाहायला मिळतील, परंतु तिथे प्रयत्न चालू आहेत, परंतु मोठे फटके येत नाहीये. एक एक धाब्यावरती थांबावं लागतंय. धाव फलकावरती आपण पाहता या ठिकाणी 15 धाव फलकावरती या षटकामध्ये आतापर्यंत दोन चेंडू फेकलेत गोलंदाज महेशनं. 3 धावा खर्च केल्यात. एक अभ्यंतरची धाव देखील आली आहे. इथे मात्र अगदी आपण पाहताय पंचांकडे दाद मागितली जाते. पंच सांगतायत की बॉल आहे. इथून खऱ्या अर्थानं आपण पाहताय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सोडून दिला होता खऱ्या अर्थानं फलंदाज अजय लोंगले ना बॉल, असं वाटलं होतं बाहेरून जाईल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, झेल ड्रॉप झालाय. तोपर्यंत आपण पाहताय या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. सारंगजी कराले यांच्याकडून षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज सारंगजी कराले साहेबांकडनं. इथे पुढे येऊन हा फटका लॉब केलाय. हवेमध्ये मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आले, झेल कॅरी. पहिला आदरा मिळतोय या ठिकाणी बॅटिंग करत असताना आदिराज उमरोली टीमला. फलंदाज इथून बाद होतोय अजय लोंगले. डीजे पहिली विकेट आली. आपण पाहताय 17 या धावसंख्येवरती अजय लोंगले इथून बाद झालाय. आता आकाश गायकर मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. 3 ओव्हरची मॅच आहे. इथून जर पाहायला गेलं तर 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी या षटकातील. महेशच्या शेवटचा बॉल इथून फेस करेल महेशच्या या षटकातील. आपण पाहताय आकाश गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. इथे आपण पाहताय स्विच हिट करायचा होता. पंच सांगतात हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव फलकावरती येईल. धाव फलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळतात. बॅटच्या साह्याने जरी धाबा येत नसतील तरी आता गोलंदाज थोडीशी मदत करतात धाबा देण्यासाठी. 18 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्याच बॉलवरती एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा बाहेरून गेला आणि पंचांनी हा व्हाईट बॉल दिला. यावेळी स्विच हिट केलाय. गॅप मधनं अगदी थर्डमॅन मधून बॉलला पाठवलंय सीमा पार. आकाश गायकरच्या बॅटमधून आलाय चौकार. डीजे मास्टर धन्यवाद. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धाबा आल्यात त्या 22. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आदिराज उमरोली
चला चायनीज चालू आहे, जर कोणाला भूक लागली असेल तर जा आणि स्वतःच्या पैशाने ते चायनीज खायचं. हा चला, वैभवजी कराले यांच्याकडनं सर्वांना आपण शुभेच्छा देऊया. सकाळच्या सत्रामध्ये दोस्ती चषक 2025च्या सर्व आयोजकांना आपण शुभेच्छा देऊया, कारण की त्यांच्या माध्यमातून फार छान ही स्पर्धा अगदी संपन्न होते. शेवटच्या अगदी क्षणाला ही स्पर्धा या ठिकाणी येऊन ठेपली आहे. शेवटचा क्षण या स्पर्धेचा आपण पाहताय. अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेची मेगा फायनल आपल्या सर्वांच्या समोर येईल, आपल्या सर्वांच्या भेटीस येईल. सारंगजी कराले साहेबांकडनं षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी 1500, चौकार षटकार साठी असेल. इथे स्कूप करायचं होतं, संपर्क नाहीये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेल्यानंतर आकाश लोंगलेच्या धाबा आल्यात आणि इथे मात्र काहीतरी वेगळं करायचं आहे आणि अगदी झटपट धाबा बनवायचे. त्याच प्रयत्नामध्ये डॉट बॉल देखील आलेत. इथून तुम्हाला सरळ बॅटनं धाबा करायचे आहेत. एक चांगलं टोटल जर इथून आपल्याला पाहायला मिळाली. इथे ऑन साइडला प्रॉपर टायमिंग, बॉल चाललाय सीमा पार, इथे आलाय हा षटकार. फलकावरती या षटकाराच्या साह्यानं 2 बॉल निर्धाव आले होते. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. 28 धावा धाव फलकावरती. एक मोठा फटका जरूर आलाय, परंतु 3 निर्धाव चेंडू खेळले. त्या ठिकाणी आपण पाहताय आकाश लोंगले या फलंदाजानं एक मोठा फटका येऊन खऱ्या अर्थाने या 3 चेंडूनं या मोठ्या फटक्याचं संपूर्ण प्रेशर खऱ्या अर्थानं कमी केलाय. अजूनही इथून जर पाहायला गेलं ना तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. इथे हॅप ट्रॅकर होता, शॉर्ट पुल करायचा होता, पाठीमागे खेळलाय. एक धाब इथून आपल्याला पाहायला मिळते. एका धाबानं आपण पाहू शकता धावा धाव फलकावरती 29 धावा धाव फलकावरती आहेत. 29 धावा धाव फलकावरती. अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीसाठी. या षटकामध्ये 7 धावा आल्यात. त्या 5 बॉलमध्ये 3 चेंडू निर्धाव आले. एक षटकार जरूर आला, परंतु त्याच्या अगोदरचे 2 डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र 1 डॉट बॉल आणि ही सिंगल धाव. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. बिंदास. इथे देखील आपण पाहतो लिडिंग एज पाठीमागे सरकलाय बॉल. शॉट थर्ड मॅन मध्ये सिंगल तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. एक धाव इथून कंप्लीट होईल. एका धावानं धाव फलक आपण पाहू शकता 30 आता इथून बनवायचे आहेत ते जांभेली टीमला. 31 धावा, 18 बॉल आणि 31. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे मास्टर कडे. तीस धावा झाल्यात. 31चं टार्गेट आहे जांभोली टीमच्या अगेन. चला फलंदाज लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. सारंगजी कराले साहेबांकडनं विकेट हॅट्रिक साठी आता 1100 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. आदिराज 11
उमरोली टीमसाठी विकेट हॅट्रिकसाठी 2100 कॅश प्राईज वाढलं. 1100ने आता पुढे सरकलं, 2100 झालं. विकेट हॅट्रिकसाठी 2100 रुपयाचं कॅश प्राईज सारंगजी कराले साहेबांकडनं. षटकार चौकारांसाठी देखील लागलं होतं परंतु ते आले नव्हते. आता विकेट हॅट्रिक इथून पाहायला मिळेल का? आणि जे सारंगजी कराले साहेबांनी लावलेलं 2100 रुपयाचं कॅश प्राईज आहे आता 3100 झालं. 1100ने पुढं वाढतंय. आणि त्यांच्या साडूची टीम आहे मैदानाच्या आतमध्ये खेळतीये आदिराज 11 उमरोली. त्यासाठी एक कॅश प्राईज 3100 रुपयाचं कॅश प्राईज तब्बल इथून आपल्याला पाहायला मिळतंय. सारंगजी कराले साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 3100 रुपयाचं कॅश प्राईज आपण पाहताय. हे मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. इथून जिंकला तर मेगा फायनल या चमचमत्या ट्रॉफीवरती अगदी तुमचं नाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. त्या ट्रॉफीकडे कोणाची वाटचाल होईल हे पाहण्यासाठी या मैदानावरती आपण पाहत आहे. सेमीफायनल क्रमांक 2 पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना युवा उद्योजक वैभवजी कराले यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. रवी आप्पा शेंडे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000. चला मॅचला होती सुरुवात. ती येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 18 बॉल मध्ये बनवायचे. त्या 31 जावा इथून जांभिवली टीमला. एक जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज ड्रामा सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच होईल यात शंका नाहीये कारण की दोन्ही टीम एकाच कॅलेबरच्या आहेत. एकमेकांच्या विपक्षामध्ये अगेन्स्ट इथपर्यंत येऊन टेपल्यात आणि ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल अगदी आपण पाहताय या ठिकाणी लाऊडली अपील केली जाते पंचांकडे. पहिलाच बॉल अगदी आपण इथून पाहताय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त बॉल या ठिकाणी आपण पाहताय. थोडेसे पुढे सरकले होते फलंदाज, ओळखलं होतं आकाशनं आणि त्यांना अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी बॅकफुट वरती आणलं होतं. डॉट बॉलने झाली आहे सुरुवात. आणखीन एक चांगला बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये टाकला होता. फ्लाइंग स्लिपला झाली आहे चुकी. बॉल डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रयत्न करतात. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. तोपर्यंत अगदी आपण पाहायला गेलो तर 2 धाबा इथून कंप्लीट तर झालात. चांगली फिल्डिंग झाली अगदी शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी बाउंड्री लाईन वरती आपण पाहताय. स्वतःला स्ट्रेच करत असताना डाईव्ह लगावत असताना बॉल अडवला परंतु या ठिकाणी चेक केलं जाईल. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण पाहताय या ठिकाणी आता चेक केलं जाईल टेक्निकल रूम मधून. हा चौकार आहे की इथून मात्र या 2 धाबा असतील.
सेफ आहे, दोनच धाबा असतील. चांगली फिल्डिंग आपण पाहताय त्या ठिकाणी एस्टनच्या मागे आपण पाहताय फ्लाइंग स्लीपला, डीप मध्ये आपण पाहतोय लॉंग स्टॉपला. 2 धाबा नक्कीच वाचवल्या, 2 धाबांना अकाउंट ओपन झालाय. पाठलाग चालू आहे, 31 धावसंख्येचा आपण पाहताय या ठिकाणी जांभेली टीमचा. कमी गतीने टाकला होता, फिंगर रोल केले होते, पुन्हा एकदा पुढे यायचं होतं. थोडस फ्लाईट दिली होती या बॉलला, परंतु डीप झाला खाली. अगदी आपण पाहतोय कमी गतीने टाकलं होतं, बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्कच नाहीये. आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी व्हेरिएशन पाहायला मिळते आकाश गायकर या गोलंदाजाची. आपल्याला चांगली अंकुश दादा कराले यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. आणखीन एक चांगला बॉल फुलर लेनचा, इथे विकेटची अगदी शक्यता होती, परंतु इथे मात्र अगदी फलंदाज पोहोचले गेलेत. हातामध्ये व्यवस्थित चेंडू आला असता तर कदाचित विकेट पाहायला मिळाली असती. या ठिकाणी आपण पाहताय सागर या फलंदाजाची, परंतु इथे पोहोचले गेले. थोडासा वाईट थ्रो पाहायला मिळाला आणि त्याच कारणासह खऱ्या अर्थानं फलंदाज देखील सेफ पाहायला मिळत आहे. 2 धाबा धाव फलकावरती, 4 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला अगदी 3 षटकांमध्ये. अशा वेळी अगदी आपण पाहताय परिस्थितीनुसार मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल, गॅपमध्ये फटके खेचावे लागतील. एखाद 2 मोठा फटका या षटकामध्ये आला तर तुम्ही या धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजरित्या करू शकाल. इथे अपील पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आणखीन एक डॉट बॉल. काही जबरदस्त गोलंदाजी आकाश गायकरची आपल्याला पाहायला मिळते. या टीमला लीड करतो, या टीमचा कॅप्टन आहे, संपूर्ण जबाबदारी आहे, माहिती आहे त्याला, आणि तशी कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. जबरदस्त कामगिरी. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहताय पडल्यानंतर आतमध्ये आलाय, कटरचा वापर केला. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आकाश गायकर या गोलंदाजानं धाबा खर्च केल्या त्या अवघ्या 2. 31 धावसंख्येचा बचाव करत असताना कॅप्टनचं पहिलं षटक अवघ्या 2 धावसंख्येचा आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. डीजे दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर, अरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. सेकंड ओव्हरला होती सुरुवात. अतुल लोंगले आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती आला. आणखीन एक चांगला सुपरस्टार गोलंदाज आपण पाहताय अतुल लोंगले गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आपण पाहताय आकाश. समोरच्या दिशेनं अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध फटका, हातातून बॉल निसटला. तोपर्यंत अगदी आपण पाहताय 2 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट झालात. या 2 धाबांना जर पाहायला गेलं तर 4 धाबा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. आता धाबा जमवायचे आहेत, संघर्ष करावा लागेल, सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. एक चांगली पार्टनरशिप 2 षटकांमध्ये बनवावीच लागेल. वेगवान तेज सरार, परंतु पंच सांगतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाब आहे, धाबा धाव फलकावरती 5. या एक्स्ट्राच्या धाबानं इथून एक्स्ट्राच्या धाब्यांपासून बचाव करावा लागेल. खऱ्या अर्थानं आदिराज 11 उमरोली टीमला ज्या प्रकारे आपण पाहताय गोलंदाजी चालू होती आकाश गायकरची, त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला हा फटका वाईडिश लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी आकाश पाहायला मिळाला. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, बॉल अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी पडल्यानंतर उचली घेताना पाहायला मिळाला. कदाचित फेकी चुकीच्या एंडला झाली की काय, नॉन स्ट्राईक एंडवरती झाली असती तर इथून फलंदाज देखील परतताना पाहायला मिळाले असते, परंतु पुन्हा एकदा दुहेरी धाव इथून कंप्लीट झाली. धाबा धाव फलकावरती आपण पाहताय 7. 1-1 आणि 2-2 धाबा इथून जमवल्या जातात, कारण की त्यांना देखील माहिती आहे सिंगल डबलने धाव फलक पुढे गेलं तर इथून मात्र एखाद्या शेवटच्या षटकामध्ये अटॅकिंग बॅटिंग करून या धावा आणि या धावसंख्येचा पाठलाग इथून केला जाईल. आणि त्याच प्रयत्नामध्ये आता खऱ्या अर्थानं आकाश आणि त्याच्या साथीनं सागर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात.
इथे दांडी गुल फलंदाज बाद. आकाशला इथून परतावा लागेल. क्रिकेट सामने तोंडीच्या मैदानी खेळतस मैत्रीच्या जग ठेवला या भव्य दिव्य बक्षीस मैत्रीच्या जग ठेवला या भव्य दिव्य बक्षीस मैत्रीच्या जग ठेवला या भव्य दिव्य बक्षीस मैत्रीच्या जग ठेवला या भव्य दिव्य. विकेट आली. आपण पाहता या ठिकाणी आकाश हा फलंदाज बाद झाला. चांगली बॅटिंग करत होता. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत होता. धावफलक खऱ्या अर्थानं चालू ठेवण्याचं काम तो मैदानाच्या आतमध्ये करत होता, परंतु तो बाद झाला. यावेळी ऑन साईडला हा फटका खेचायचा होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. स्वतः एसटी रक्षक आले आणि इथून मात्र कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. तुषार मैदानाच्या आतमध्ये, तुषार पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चांगली बॅटिंग केली होती तुषार पाटील यांनी मागच्या मॅच मध्ये. इथे फटका लॉब केला लॉंग ऑफ मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक कंप्लीट झाली आहे आणि एके बरेच थांबावं लागेल. या एका सिंगल धाबानं आपण पाहता 8 धाबा धावफलकावरती आल्यात. एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील आणि धाबा धावफलकावरती आल्यात त्या 8. इथे अगदी आपण पाहताय फिरून खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. स्टंप सोडून पुढे निघाले. एस्टांवरतून बॉल अगदी आपण पाहतोय एसटी रक्षकाकडे निघाला. डॉट बॉल आलाय. 6 बॉल आणि आता 6 बॉल मध्ये धाबा बनवायचे आहेत. तर 23 6 बॉल. हॅलो 6 6 बॉल आणि आता 23 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आकाश लोंगले गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉल आणि 23 धावसंख्येचा बचाव करायचा. ऑन स्ट्राईक आपण पाहताय फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तुषार पाटील आणि सागर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. इथून 6 बॉल मध्ये 23 धाबा बनवायचे आहेत. मेगा फायनल मध्ये जर तुम्हाला प्रवेश हवा असेल तर या 6 बॉल मध्ये 23 धाबा या बनवाव्याच लागतील. पहिला बॉल ऑन साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली. बॉल सीमा पार. आउट ऑफ द पार. षटकार. धाबा धावफलकावरती आपण पाहता या ठिकाणी 14 धाबा धावफलकावरती आल्यात. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 5 धाबा बनवायचे आहेत. त्या 17 पंच सांगतात व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव. आता 5 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. इथून एक एक बॉल फार निर्णायक असणार आहे दोन्ही टीम साठी. एक एक धाव एक एक बॉल खऱ्या अर्थानं फार निर्णायक आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये पुनश्च एकदा पदार्पण केलं ते जांभुली टीमनं. आता मात्र इथून या मॅच कडे कशा प्रकारे पाहिलं जाईल. पुनश्च एकदा आपण पाहतोय स्कोर ऑफ द विकेट. हा फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय काय कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळतात. जबरदस्त. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न
आणि विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. आजही त्या ठिकाणी पाहायला मिळालं केलं होतं, झेल जरूर ड्रॉप झाला परंतु संघासाठी निश्चित त्यानं 3 धावा इथं वाचवल्यात आणि या 3 धावा फार महत्वपूर्ण होत्या या मॅच मध्ये. एक सिंगल धाव आली आहे, 4 बॉल आणि आता 15 धावसंख्येची गरज. सोळा धावा धाव फलकावरती आहेत. 4 बॉल आणि आता 15 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये त्या ठिकाणी अतुल पाहायला मिळाला. आणि इथे जर आपण पाहायला गेलं तर एक सिंगल धाव आली आहे. धाव फलकापती 17. अजूनही इथून पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 14. 3 बॉल आणि अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत. चला बॅट्समन चला लगेच. तीन बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बिंदास हा फलंदाज दाखल झाला. तर बिंदासला अगदी मागची मॅच आठवावी लागेल आणि त्याच प्रकारची इनिंग त्याला खेळावी लागेल. बिंदासपणे मैदानाच्या आतमध्ये त्याला फटकेबाजी करावी लागेल. या 3 बॉल मध्ये जर का 14 धावा बनवायच्या आहेत. 3 बॉल 14 धावसंख्येची गरज. 17 धावा धाव फलकावरती. 31चा पाठलाग करते जांभोली टीम. आदिराज 11 उमरोली टीमच्या अगेन्स्ट कोण जाणार मेगा फायनल मध्ये. आगरी वॉरियर्स बडबल टीमच्या अगेन्स्ट कोणती टीम मेगा फायनल खेळणार. दोस्ती चषक 2025 ची. हा फटका लॉब केलाय समोरच्या दिशेने आपण पाहताय. त्या ठिकाणी अतुल आलाय, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते अगदी 2 आणि 2 बॉल मध्ये धावा बनवायचे त्या 13. दोन बॉल आणि आता धावा बनवायचे त्या 13. कंपल्सरी चेस. परशुरामजी कराले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया सकाळच्या सत्रामध्ये. आणि चला 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 लगेच स्टार्ट करा मॅच. कमी गतीने टाकलाय, ओव्हर पिच होता, बॉल चाललाय सीमा पार. इथे आलाय षटकार. षटकारानं समीकरण बदलत आहे. धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. एक बॉल आणि आता 7 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. या षटकारानं बरेचशा आशा पल्लवित झाल्यात जांभोली टीमच्या, परंतु आता गोलंदाजानं जर मनात आणलं तर इथून बॅटिंग करणाऱ्या टीमला ते विजय करू शकतात. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये कित्येकदा हे कारनामे झालेत. आता तो कारनामा दोस्ती चषक मध्ये होईल का. कमी गतीनं टाकलाय, हवेमध्ये मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. तोपर्यंत इथे मॅच जिंकली आहे, मेगा फायनल मध्ये दाखल झाली आहे आदिराज 11 उमरोली टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम. डीजे